हॅलो, आवाज येतोय का? हॅलो. Okay, today we start the lecture number 11, that is a feeding and management of pregnant, then milking, dry animal, draft animal, and breeding bull. Okay. केअर अँड मॅनेजमेंट ऑफ प्रेग्नंट काऊ. ओके, म्हणजे जी गर्भ झालेली आहे ती काळजी कशी घ्यायची आहे. द फर्स्ट वन, मॅनेजमेंट इन्क्लुडिंग द फिडिंग, खाद्याचं व्यवस्थापन कसं करायचं. द प्रेग्नंट काऊ which are not fed properly will give birth to the under the nourished cows and may affect on the milk production after calving. Hence, the special care to the pregnant cow is essential. जर गर्भधारणा आहे आणि गर्भधारणा झालेली गाय आहे, तिची जर व्यवस्थित जर काळजी घेतली नाही, तिला जर खाद्य व्यवस्थापन जर व्यवस्थित झाले नाही, तर येणारे जे वासरू आहे ते येणारं वासरू अपंग किंवा अंडर नरिश आपल्याला पाहायला मिळतं. तर कुठले पॉइंट कन्सिडर आपल्याला करावे लागतील. फर्स्ट वन, इट इज नेसेसरी टू प्रोव्हाइड द ॲडिक्वेट फिडिंग टू मीट द न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट ऑफ बोथ मदर अँड फिटस. म्हणजे काय की असं व्यवस्थापन करायचंय की त्याची गायीची बी काळजी झाली पाहिजे आणि त्या वासराची बी काळजी झाली पाहिजे. देन प्रोव्हाइड लाईट अँड इझिली डायजेस्टेबल फीड. ओके, थोडं पचनाला हलका असं खाद्य तिला काय दिलं पाहिजे, त्या गायीला दिलं पाहिजे. देन प्रोव्हाइड ॲडिक्वेट क्लीन अँड फ्रेश वॉटर. प्रोव्हाइड ॲडिक्वेट अँड क्लीन फ्रेश वॉटर, हे म्हणजे काय, स्वच्छ असं पाणी तिला प्यायला दिलं पाहिजे. देन ड्युरिंग, हॅलो, कुणाचं माईक चालू आहे? माईक बंद करा प्लीज. During initial 3/4 period of pregnancy and maintenance allowance of concentrated mixture, there is a 1.525 kg of deshi cow and 1.50 kg for crossbred cow is sufficient. म्हणजे प्रेग्नन्सीची शेवटची जे 15 ते 20 दिवस असतात, त्या 20 दिवसामध्ये देशी गाई जर असेल तर जे रेग्युलर तुम्ही 1 किलो दररोजचा खुराक देताय त्यामध्ये 1.25 किलो खुराक काय करायचा आहे, वाढवायचा आहे. आणि जर क्रॉसब्रेड किंवा जर होल्स्टन फ्रिजियन वगैरे जास्त दूध देणारे गाई असतील तर 1.5 किलो खुराक त्यांना वाढवायचा आहे. देन एक्स्ट्रा फिडिंग शुड बी गिवन ॲट लास्ट क्वार्टर of pregnancy. There is a 1.25 kg and 1.75 kg per day of Asian crossbred cow. आणि शेवटचे 10 दिवस, शेवटचे डिलिव्हरीच्या अगोदरचे शेवटचे 10 दिवस, शेवटच्या 10 दिवसा अगोदर 1.25 किलो परत अजून खुराक वाढवायचा आहे आणि 1.75 किलो खुराक हा क्रॉसब्रेड कावला किंवा जास्त दूध देणाऱ्या गायींना द्यायचा आहे. देन गिव्ह द इंजेक्शन्स ऑफ व्हिटॅमिन D3 विथ ॲट द रेट 10 मिलियन पर इंटरनॅशनल युनिट. हे व्हिटॅमिन D3 चं काय करायचंय, इंजेक्शन द्यायचं आहे गायीला. नेक्स्ट वन इज द हाऊसिंग मॅनेजमेंट, घराचं व्यवस्थापन. युजली प्रेग्नंट ॲनिमल अप्रोचिंग टू द पार्च्युरेशन should be transferred to the calving pen. It should be clean, well ventilated and disinfected. Okay, स्वच्छ आणि कसं पाहिजे, हे जे घर तुम्ही तिचा जो गोठा आहे तो गोठा इन्फेक्टंट पाहिजे, तर घाण वगैरे असं काय जास्त असू नये. देन हाऊसिंग शुड बी प्रोटेक्ट ॲनिमल फ्रॉम एन्व्हायरमेंटल स्ट्रेस लाईक हीट, कोल्ड, विंड, रेन अँड स्नो. ओके, गोठा असा पाहिजे त्या ठिकाणी पाऊस, वारा, ऊन असा वगैरे याचा इफेक्ट त्या गायीवर होऊ नये. अँड फ्लोरिंग शुड बी नॉन स्लिपरी, घसरटा असं खालचा फ्लोर, म्हणजे घसरटा असं खालचं जमीन असं असू नये, खरबडी असावी. And calving box should have an area of 100 to 150 square feet with ample soft bedding. डिलिव्हरी झाल्यानंतर जे वासरू जन्माला येईल त्या वासरू ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला चांगली सॉफ्ट अशी जागा असली पाहिजे. देन मॅनेजमेंट, प्रेग्नंट काऊ शुड बी ड्राईड ॲट लिस्ट 60 days बिफोर एक्सपेक्टेड डेट ऑफ काविंग. ओके, 2 महिने अगोदरपासून आपल्याला काय घेतली पाहिजे, त्या गायीची चांगली काळजी घेतली पाहिजे. अँड अर्ली अँड लेट क्वार्टर प्रेग्नन्सी इज क्रिटिकल, हेन्स नीड टू स्पेशल केअर.
जर लवकर जर डिलिव्हरी होणार असेल किंवा उशिरा होणार असेल तर त्याची सुद्धा आपल्याला काळजी घेतली पाहिजे. देन कीप केअरफुल सुपरविजन ऑन प्रेग्नंट ॲनिमल. कीप केअरफुल सुपरविजन ऑन प्रेग्नंट ॲनिमल. जे व्यवस्थित आपल्याला काय पाहिजे, ती गर्भित गायी आहे त्या गर्भित गायीची सुद्धा आपल्याला एकदम जवळनं आपल्याला काय घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. And careful watch should be kept close to extended date. ज्यावेळी डिलिव्हरीची डेट येणार आहे त्या डेटला एकदम तुम्हाला काय घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. डू नॉट मूव्ह द प्रेग्नंट ॲनिमल फॉर लॉंग डिस्टन्स. चरण्यासाठी जर गायी सोडत असेल तर अशा वेळेस ही गायी जास्त लांब अशी जाऊ नये. केअर अँड मॅनेजमेंट ऑफ मिल्किंग काऊ. केअर अँड मॅनेजमेंट ऑफ मिल्किंग काऊ. दूध देणाऱ्या गायीची काळजी. द फर्स्ट वन इज द फिडिंग. इट शुड बी गिवन दॅट द फ्रेश वॉटर. चांगलं स्वच्छ पाणी दिलं पाहिजे विथ कॅल्शियम अँड फॉस्फरस मिनरल सप्लिमेंटेशन. ओके, या गायींना काय कॅल्शियम आणि फॉस्फरसचं काय दिलं पाहिजे तुम्हाला, मिनरल मिक्सर या गायींना दिलं पाहिजे. विथ थ्रू द बोन मिल्क अँड मिनरल मिक्सर प्रिव्हेंट्स द मिल्क फेवर. जर कॅल्शियम जनावरांच्या त्या दूध देणाऱ्या गायीच्या अंगातलं कमी झालं तर त्या गायींना काय होतो, ताप येतो. काय तो ताप येतो. Then while feeding the green legume also provide the fodder to adequate consumptions of dry matter and avoid possibility of blood. Okay, हिरवी वैरण जी आपण देत असतो ते हिरवी वैरिणी बरोबर तुम्हाला काय दिलं पाहिजे, वाळकी वैरण सुद्धा त्या जनावराला खायला दिली पाहिजे जेणेकरून पोटफुगी वगैरे होऊ नये. Then concentrate allowance is given at the time of milking. It stimulates the process of let down. Okay, म्हणजे काय करायचंय तुम्हाला तर खुराक हा सुद्धा काय द्यायचंय तुम्हाला त्या बरोबर त्या वाळक्या आणि ग्रीन वैरिणी बरोबर द्यायचा आहे. फॉर इंडिजिनस काऊ म्हणजे भारतीय वंशाची जर गाय असेल तर 1 kg कॉन्सन्ट्रेट फॉर 2.5 to 3.3 kg ऑफ मिल्क प्रोड्युस्ड गिवन ऍट ऍडिशन्स ऑफ मेंटेनन्स रेशन. मेंटेनन्स रेशनला म्हणजे आपण दररोज 1 किलो खुराक तर आपण देतोच आहे, प्लस 1 किलो खुराकाबरोबर त्या गायीसाठी 2-2.5 लिटर माग परत 1 किलो खुराक आपल्याला काय द्यायला पाहिजे, तिला दिला पाहिजे. अबाउट 15 days ऑफ काविंग. ओके, डिलिव्हरी झाल्यानंतर 15 दिवसांनी द कॉन्सन्ट्रेटेड अँड ऍक्च्युअल प्रोडक्शन शुड बी गिवन टू द ॲनिमल. डिलिव्हरी झाल्यानंतर 15 दिवसांनी चांगलं खुराक आणि खाद्याचं व्यवस्थापन ह्या गायीचं झालं पाहिजे, दूध देणाऱ्या गायीचं. देन हाऊसिंग. त्याच्या गोठ्याचं व्यवस्थापन दूध देणाऱ्या गायीचं. मिल्किंग काऊ शुड बी हाऊस इन द सेपरेट पेन. दूध देणारे गायी हे वेगळ्या बांधल्या पाहिजे. देन मिल्किंग काऊ शुड बी प्रोटेक्ट फ्रॉम द एन्व्हायरमेंटल स्ट्रेस लाईक हीट, रेन, कोल्ड अँड विल्ड. ओके, दूध देणाऱ्या गायीवरती वारा, पाऊस, ऊन ह्याचा वगैरे काय अफेक्शन होऊ नये याची काळजी घ्यायची आहे. देन ऑल्सो प्रॉपर ड्रेनेज अँड व्हेंटिलेशन ऑफ एक्सपोजर टू सनलाइट मस्ट बी देअर. गोठ्यामध्ये सूर्यप्रकाश हा व्यवस्थित आतमध्ये गेला पाहिजे. त्यानंतर पाण्याचा निचरा हा व्यवस्थित झाला पाहिजे. अँड फ्लोरिंग शुड बी हार्ड, इम्प्रेसिव्ह अँड नॉन स्लिपरी. म्हणजे खालचं जी जमीन काय घसरटी वगैरे असू नये. अँड ऑल द मिल्किंग शुड बी काउज आर डिवायडेड 2 to 3 ग्रुप्स डिपेंडिंग ऑन देअर लेवल ऑफ प्रोडक्शन. जसं दूध देणाऱ्या गायी आहे त्यानुसार गायीचं काय करायचंय, वर्गीकरण करायचं आणि त्यानुसार त्यांना काय करायचंय, पाळायचं आहे. देन नेक्स्ट वन इज मॅनेजमेंट. ओके, आता मॅनेजमेंट मध्ये फर्स्ट वन इज अ मिल्किंग मॅनेजमेंट, दुधाचे व्यवस्थापन. द अडर अँड शुड बी वॉश विथ वॉर्म वॉटर मिक्स विथ परमॅग्नेटचं एक करायचंय आणि काय करायचंय, दूध काढायच्या अगोदर एक तास काय करायची जनावरची धुवून घ्यायची. धुवून घेतल्यानंतर गरम पाण्याने परत धुवून घ्यायची आणि मग त्या पाणी धुवायची आणि धुतल्यानंतर मग कपड्यांनी पुसून मग दूध काढायला चालू करायची जेणेकरून बॅक्टेरियल कंडिशन कमी व्हावं. ओके, देन नेक्स्ट वन इज ग्रूमिंग. नेक्स्ट वन इज ग्रूमिंग इज अ केअरफुल ब्रशिंग अँड कॉम्बिंग ऑफ द बॉडी कोट अँड रिमूव्हल ऑफ डेड हेअर्स अँड स्क्रॅब्स. आता गायी म्हशी वगैरे काय असतात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बसतात, त्यांच्या मोस्टली फॉर द बॅक सेक्शन मागच्या साईडचे जे 2 मांडे असतात शेपटीचा भाग, ते शेण वगैरे आपल्याला पाहायला मिळतं किंवा शेण वाळकं तिथं वाळलेलं असं पाहायला मिळतं किंवा जे मृत केस असतात वगैरे अशी पाहायला मिळतात.
मग हे दुधामध्ये जाऊ नये, दुधामध्ये हे सेडिमेंट पाहायला मिळू नये म्हणून काय करायचे, सकाळी दूध काढायच्या अगोदर गाईला काय करायचे, चांगल्या ब्रशनं वगैरे काय करायचे, धुवून घ्यायचे, जेणेकरून हे सेडिमेंट आपल्याला दुधामध्ये पाहायला मिळू नये. आणि ह्या ग्रुमिंग मुळे सुद्धा काय होतं, रक्ताच्या ज्या नाड्या आहेत त्या रक्ताच्या नाड्या काय होतात, चांगल्या खुल्या होतात आणि रक्तवाहिन्या मोकळ्या होतात. त्यामुळं रक्तप्रवाह सुद्धा काय होतो, चांगला आपल्याला पाहायला मिळतो. देन जी कातडी आहे ती कातडी सुद्धा काय होती, आपल्याला मऊ अशी पाहायला मिळते. जनावराला पॅरालिसिस, अर्धांगवायू वगैरे होत नाही. देन नेक्स्ट वन इज, आता या हे जे गाई आहेत दूध देणार आहे त्या गाईला सुद्धा काय मिळालं पाहिजे, एक्झरसाइज. ओके, व्यायाम जरा मिळाला पाहिजे, नाहीतर काय होतात, गुडघे दुखी वगैरे असे त्यांचे रोग आपल्याला पाहायला मिळतात. द काउ शुड बी प्रोव्हाइडेड ऍट द फ्री मुवमेंट. माईक पुन्हा चालू आहे तर बंद करा. एक्झरसाइज जरा या गायींना काय केलं पाहिजे, सारखं बांधून नाही ठेवलं पाहिजे, थोडंफार जरा फिरून आणलं पाहिजे. कंट्रोल ऑफ एक्टोपॅरासाइट अँड एंडोपॅरासाइट. हे परोपजीवी कीटक असेल, गोचिडा, पिशवा वगैरे, रानटी माश्या वगैरे, यासाठी काय करायचे, गोठ्यामध्ये स्प्रेइंग करून घ्यायचं आहे इन्सेक्टिसाइड कीटकनाशकाचं. आणि एंडोपॅरासाइट साठी काय सांगितलं तुम्हाला, की वर्षातनं 2 वेळा काय केलं पाहिजे, जंतनाशकाचं औषध पाजून घेतलं पाहिजे त्यांना. देन कंट्रोल ऑफ द डिसीजेस. गोठ्यामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं, जनावर आपण निरोगी आहे का रोगी आहे हे सर्व बघायचं आहे. अशा वेळेस काय करायचं, जर वेगवेगळे रोग जर आपल्याला पाहायला भेटले तर प्रतिबंधक लसीकरण सुद्धा यांना करून घ्यायचंय, किंवा रोग जर झाले असेल तर त्याचं सुद्धा लसीकरण आपल्याला किंवा वेगवेगळ्या ट्रीटमेंट त्यांना द्यायचं आहे. नेक्स्ट वन इज अ ब्रीडिंग. प्रजोत्पादन. आफ्टर काविंग ऑफ द 16 days. ओके, आफ्टर काविंग म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर पहिल्या 21 days यू शुड बी फाउंडिंग दॅट द हीट पिरियड. 21 दिवसानंतर हीट पिरियड ही गाई माझ्यावरती येईल, पण दिस वन शुड बी रिमूव्ह. तो पिरियड आपल्याला घ्यायचा नाही. दुसऱ्या महिन्यातला ज्यावेळेस 42 दिवसाचा जो पिरियड येईल, 42 दिवसांनी ज्यावेळेस गाई परत माझ्यावरती येईल, हीट पिरियड मध्ये येईल, ऍट दिस टाइम इट शुड बी गिवन दॅट द आर्टिफिशियल इन्सेमिनेशन ऑर द नॅचरल सर्व्हिस. त्यावेळेस गाय काय करायची आहे, भरवायची आहे तुम्हाला बाय कृत्रिम रत्नांनी भरवा, किंवा तुमच्या नॅचरल सर्व्हिस वळूकडनं भरवली तरी चालतंय. पण एक लक्षात ठेवायचं की बाबा डिलिव्हरी झाल्यानंतर जे पहिल्या 21 दिवसाची जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे त्यावेळेस हीट पिरियड पाहायला मिळेल, तर तो धरायचा नाही. कारण का त्यावेळेस जर आपण जर हीट पिरियड धरला, त्यावेळेस जर आपण काय केलं, नॅचरल सर्व्हिस किंवा आर्टिफिशियल इन्सेमिनेशन केलं, तर ते आपलं व्यवस्थित होत नाही. त्यावेळेस ती गाई काय असती, त्या गर्भधारणेसाठी परिपक्व नसती. ओके, दिस वन इज अ ब्रीडिंग. देन नेक्स्ट वन, केअर अँड मॅनेजमेंट ऑफ द ड्राय काउज. ज्या भाकड गाय आहेत त्या भाकड गायांचं व्यवस्थापन कसं करायचं. द फर्स्ट वन इज द फीडिंग मॅनेजमेंट. ओके, द फीडिंग ऑफ ड्राय और प्रेग्नंट काउज शुड बी एम एट मेकिंग ऑफ द कंडिशन्स ऑफ काउ ड्युरिंग द लॅक्टेशन. ते दूध किती देती, काय देती, त्याच्यावरती आपलं काय करायचं, खाद्याचं व्यवस्थापन ठेवायचं आहे. काउ दॅट हॅव बीन प्रॉपरली फेड during the dry period produces up to 25% more milk, and cows have not been conditioned. ड्राय काउ मध्ये सुद्धा 2 प्रकार येतात. The first one is a pregnant and the second one is a totally dried, म्हणजे काहीच दूध देत नाही. हॅलो. तर अशा ह्या दोन्ही कंडिशन बघून आपल्याला काय करायचंय, त्यांचं खाद्याचं व्यवस्थापन करायचं आहे. तर मोस्टली अशा खाद्यामध्ये जर प्रेग्नंट असतील, माईक बंद करा रे, कोण येतो त्याचा माईक चालू आहे ते बंद करा प्लीज. तर खाद्यामध्ये ग्रीन मेज, हिरवा मका, देन गुड क्वालिटीज ऑफ स्वर्गम म्हणजे हिरवी ज्वारी, देन स्वर्गम स्ट्रॉ म्हणजे कडबी, देन ग्राउंडनट केक म्हणजे भुईमुगाची पेंड, आणि मस्टर और लिन्सेड केक. ओके, म्हणजे काय आहे, वेगवेगळ्या पेंडी ह्या ठिकाणी काय केल्या पाहिजेत,
त्या जनावरांना प्रेग्नंट यांना दिल्या पाहिजे. And dry and pregnant animal will require additional nutrient to support the fast growth of fetus. Okay. प्रेग्नंट जर असेल तर आपल्याला काय दिलं पाहिजे, चांगलं खुराक वगैरे देऊन त्यांचं काय झाले गर्भाची चांगली वाढ केली पाहिजे. ड्युरिंग द लास्ट डे about 20 to 30 kg of live weight is increased in the pregnant animal depending upon the breed. feeding management. Okay. हे गर्भधारणा ज्या वेळेस होती तर गर्भधारणानंतर डिलिव्हरीच्या 60 दिवस अगोदर या वासराची वाढ जवळपास 25 ते 30 किलोनी आपल्याला पाहायला मिळते. अशा वेळेस त्यांना 50% डायजेस्टेबल प्रोटीन आणि 25% टोटल डायजेस्टेबल न्यूट्रिएंट असं चांगलं असं खाद्य खुराक हे काय केलं पाहिजे, त्यांना दिलं पाहिजे. देन डाऊन द काउज मस्ट बी लार्जर डोसेस ऑफ व्हिटॅमिन डी ड्युरिंग द 4 to 5 days before calving. ओके. 4 ते 5 दिवस अगोदर काय केलं पाहिजे, डिलिव्हरीच्या 4 ते 5 दिवस अगोदर तुम्हाला व्हिटॅमिन डी च काय दिलं पाहिजे, इंजेक्शन ह्या प्रेग्नंट गायींना दिलं पाहिजे. देन हाऊसिंग मॅनेजमेंट, घराचं व्यवस्थापन. द ड्राय अॅनिमल शुड बी हाऊस इन अ कम्फर्टेबल पॅडॉक. ओके. ड्राय मध्ये मी सांगितलं तुम्हाला गर्भीत सुद्धा असतात किंवा ते काय कायचं दूधच पूर्णपणे गेलेलं आहे. त्यासाठी वेगळा असं आपल्याला चेंबर काय केलं पाहिजे, बांधलं पाहिजे. टू अ लेसर स्टॉकिंग रेट फ्रॉम द मिल्क ऑर ग्रोविंग स्टॉक. ज्या वाढणाऱ्या गाय आहेत किंवा ज्या दुधाच्या गाय आहेत ह्यांच्यापासून काय केलं पाहिजे, वेगळी अशी यांना बांधून ठेवलं पाहिजे. सो दॅट द क्राउडिंग ॲट फीडिंग टाइम विल रिझल्ट ऍक्सिडेंटल अँड इज अवॉइडेड. ओके. मग गर्दी होऊ नये आणि खाद्य व्यवस्थापनामध्ये याचं काय आपल्याला असं आपला इथून पाहायला मिळू नये. Out of 15 days before an expected date of calving, the dry or pregnant cows or buffalo should be transferred into calving pen. 15 दिवस अगोदर, डिलिव्हरीच्या 15 दिवस अगोदर ह्या गायी किंवा ज्या म्हशी आहेत गर्भीत असलेल्या ह्या काय केल्या पाहिजेत, नॉर्मल कळपापासून वेगळ्या अशा बांधून ठेवायच्या जेणेकरून आपल्याला डिलिव्हरी व्यवस्थित तिची करता येईल. देन फ्लोरिंग ऑफ द पेन शुड बी नॉन स्लिपरी. ओके. ह्या जो खालचा जो जमीन आहे त्या ठिकाणी ही घसरटी वगैरे असू नये. इट शुड बी क्लीन, वेल व्हेंटिलेटेड अँड डिसइन्फेक्टेड. ओके. ही स्वच्छ अशी करून घ्यायची आणि डिसइन्फेक्टेड करून घ्यायची आहे. देन मॅनेजमेंट, द ड्राय ऑर प्रेग्नंट काउ शुड बी काइंडली ट्रीटेड. ओके. हिला वेगळीच अशी प्रक्रिया आपल्याला द्यायची आहे. and must should not be taken for a walk to the long distance. प्रेग्नंट जर असतील त्यांना लांब असं काय जास्त ऊर्जा यांची जाईल असं चरायसाठी नेऊ नये. देन अॅनिमल शुड नॉट बी फायटन ऑर अलाउड टू द फाईट टू अदर अॅनिमल. दुसऱ्या जनावरांवर त्यांची काय झुंज वगैरे अशी होईल असे कुठं काय आपल्याला पाहू नये. देन अदर वॉटर, ऑफर द वॉटर ऍट लिस्ट ट्वाइस अ डे फॉर ड्रिंकिंग अँड ग्रूम डेली. दररोज गाय स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर दिवसात कमीत कमी यांना 2 ते 3 वेळेस काय झालं पाहिजे, पाणी असं पाजलं पाहिजे. Then provide limited amount of exercise to maintain the better appetite and lead more the thrifty and remove the stiffness of limb. थोडाफार काय दिला पाहिजे यांना, व्यायाम दिला पाहिजे. थोडाफार व्यायाम दिल्यानंतर काय होईल तर पोटफुगी वगैरे अशी रोग होणार नाही. Then spraying of insecticide should be done in the shade of animal body to controlling the ectoparasite infection. जे परोपजीवी कीटक आहेत, गोचिडा, पिशवा, रानटी माशा वगैरे आहेत, तर अशा रानटी माशा, गोचिडा, पिशवांसाठी गोठ्यामध्ये काय केलं पाहिजे, आपल्याला कीटकनाशकांची फवारणी केली पाहिजे. देन नेक्स्ट वन, केअर अँड मॅनेजमेंट ऑफ बुलक, बैलाचं व्यवस्थापन. केअर अँड मॅनेजमेंट ऑफ बुलक, बैलाचं व्यवस्थापन. यामध्ये फर्स्ट वन इज द फिडिंग. ओके. खाद्याचं व्यवस्थापन. द न्यूट्रिएंट रिक्वायरमेंट of the depends upon the labor performed by them and the food supply adequate working of the animal. First drawn the carbohydrates and fats. त्या बैला तुम्ही कशी राबवताय, ते शेतामध्ये किती काम करणार आहेत त्यानुसार त्याचं खाद्याचं व्यवस्थापन दिलं पाहिजे. मोस्टली आता ही जी बैल आहेत ते बैलांचं नांगरणी, कुळवणी वगैरे करत असतो त्यावेळेस त्यांना ऊर्जेची गरज जास्त असते. त्या ऊर्जेची गरज ही भागवली जाते कार्बोहायड्रेट मधनं. त्यासाठी कार्बोहायड्रेट युक्त यांना खाद्य दिलं पाहिजे. ड्युरिंग द ideal season, the aim of feeding should be kept bullock in a good condition. Hence, they should be provided only maintenance ration.
ज्यावेळेस आपल्याला हे शेतामध्ये वगैरे आपल्याला हे राबवायची नाही, नुसती घरी बैल आपली राहणार आहे, त्यावेळेस फक्त त्यांना मेंटेनन्स रेशन म्हणजे दररोजचा 1 किलो खुराक तेवढाच फक्त द्यायचा आहे, एक्स्ट्रा खुराक वगैरे काय द्यायचा नाही. हावर ड्युरिंग द बिझी सीझन फॉर द लाईट मीडियम अँड हेवी वर्क ते मस्ट बी फेड ऍडिशनल एनर्जी सप्लिमेंट. ज्यावेळेस आता नांगरायचंय शेतामध्ये किंवा कुळवायचंय, अशा वेळेस यांना काय केलं पाहिजे, परत त्या दिवसापुरता 1 किलो खुराक एक्स्ट्राचा यांना द्यायचा आहे, जेणेकरून ती जी एक्स्ट्रा 1 किलो मधली जी येणारी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा त्या नांगरणीला जाईल, मेंटेनन्सला काही फरक पडणार नाही. फॉर हेवी वर्क लेग्युम ग्रास मे बी फेड टू टेक केअर ऑफ एक्स्ट्रा प्रोटीन रिक्वायरमेंट. जर नांगरट आपल्याला करायची, जास्त आपल्याला लोडचं काम आहे, त्यावेळेस त्या बैलांना काय करायचे, तुम्हाला गळीत पिकयुक्त म्हणजे कसं तेल पिकांचं वगैरे आपल्याला काय द्यायचे, ग्रीन फिडिंग द्यायचं आहे, हिरवी वैरण त्यांना खायला द्यायची आहे. देन द बुलॉक्स ऑन अन ॲव्हरेज कंझ्युम 2 kg ऑफ ड्राय मॅटर पर 100 kg ऑफ बॉडी वेट. ओके, 100 किलो वजनामागं 2 किलो ड्राय मॅटर हा त्यांना काय मिळाला पाहिजे, त्या बैलांना मिळला पाहिजे. 4 ते 5% डायजेस्टेबल क्रूड प्रोटीन, DCP डायजेस्टेबल क्रूड प्रोटीन हे आपल्याला त्या बैलांना मिळले पाहिजे. देन हाऊसिंग, घराचं व्यवस्थापन बैलाचं. देर इज नो नीड ऑफ स्पेशल हाऊसिंग बट इट शुड बी सफिशियंट टू प्रोव्हाइड शेल्टर. असं बैलांना असं काही स्पेसिफिक असं काही घराची गरज नसती, फक्त त्यांना काय ऊन वारा पाऊस यापासून थोडंफार कंट्रोल व्हावं असं आपलं शेड बारकसं बांधलं तरी चालते. देन मॅनेजमेंट, द फर्स्ट वन इज अ कॅस्ट्रेशन. कॅस्ट्रेशन म्हणजे नपुसक करणे. ओके, कॅस्ट्रेशन म्हणजे नपुसक करणे, जेणेकरून त्या बैलाकडनं पुढची उत्पत्ती होऊ नये. ओके, ह्याला नपुसक करणे म्हणतात, की ह्याला कॅस्ट्रेशन म्हणलं जातं. बुल cows intended to converted into the bullocks should be castrated when they are between 1 to 1.5 years old. म्हणजे ज्यावेळेस हे जे खोंड आहे, हे खोंड ज्यावेळेस पहिलं जन्माला आल्यानंतर 1 ते 1.5 वर्षाचं झाल्यानंतर काय केलं जातं, याचं नपुसक केलं जातं, ह्याचं खच्चीकरण केलं जातं, कॅस्ट्रेशन केलं जातं. ओके, देन नेक्स्ट वन इज अ कलिंग. कलिंग म्हणजे विलगीकरण करणे. when the animals is not in use for the draft power, this should be culled and a working animal should be performed at the age of 12 to 15 years. नॉर्मली जे बैलाचं लाईफ स्पॅन आहे ते 12 ते 15 वर्षाचं असतं. 15 वर्षानंतर ज्यावेळेस बैल हा म्हातारा व्हायला चालू होतो, ओल्डर एज कडे जातो, त्यावेळेस त्याची ड्राफ्ट कॅपॅसिटी म्हणजे ओढकाम किंवा शेतामध्ये राबण्याची कॅपॅसिटी काय होती, कमी होती. अशा वेळेस ते जनावर काय केलं पाहिजे, तुमच्या कळपामधनं बाहेर काढलं पाहिजे आणि दुसरं प्रोडक्टिव्ह अॅनिमल तिथे घेतलं पाहिजे. देन नेक्स्ट वन इज ग्रूमिंग. ग्रूमिंग मी सांगितलं तुम्हाला, की ग्रूमिंग म्हणजे काय करणे, बैल चांगल्या ब्रशने किंवा याने काय होणे धुवून घेणे. तर अशा वेळेस बैलांना काय केलं पाहिजे, ड्युरिंग द समर सीझन द वॉकिंग हवर्स शुड बी 5 to 10 hours. उन्हाळ्यामध्ये जर जास्त तुम्ही 5 ते 10 किलोमीटरचं अंतर त्या बैलाने कापलं असेल किंवा मॉर्निंग सीझन 16 ते 19 तासाचं जर अंतर कापलं असेल, तर त्या बैलांना काय केलं पाहिजे, चांगलं धुवून घेतलं पाहिजे. देन शोईंग, the bullock should be properly showed before using from the work to hard ground, as otherwise their feet may be get injured. शोईंग म्हणजे काय, तर जी खुरं असतात ती खुरं काय केली पाहिजे, तासून घेतली पाहिजे. जर तुम्ही जर हे बैल जर कामात जास्त काय उपयोगात येणार असेल तर ती खुरं काय करतात, तासून घेतात आणि त्या ठिकाणी काय केलं जातं, पत्री मारली जाते. पत्र्या मारल्या जेणेकरून बैलांची खुरावरनं काय इजा होऊ नये. ट्रेनिंग ऑफ वर्क given to male cow करावं लागतं, अवताला वगैरे झुपावं लागतं. अवताला झुपून वगैरे घेतलं त्याला काय करावं लागतं, नांगरणी कुळवणीची सवय करून घ्यावी लागते, शिकवावं लागतं. असं डायरेक्ट नांगराला लावलं आणि ती नांगरट करेल असं करत नाही, तर त्यांना शिकवून द्यावी लागते. त्यासाठी शिकवणं गरजेचं आहे. देन नेक्स्ट वन, केअर अँड मॅनेजमेंट ऑफ ब्रीडिंग बुल. ओके, आता जो वळू आहे महत्वाचा आहे, ज्याच्याकडनं आपण काय करणारे, प्रजनन करणारे किंवा जी सिमेन काढणारे, त्याला म्हणलं तर ब्रीडिंग बुल, आपण त्याला म्हणतो वळू. ओके, तर ह्याची काळजी कशी घ्यायची, तर फर्स्ट वन इज अ सेपरेशन ऑफ बुल काफ. सेपरेशन ऑफ बुल काफ. The bull cows should be separated from the female cows and housed in the separate pen. ओके, हा जर वळू तुम्ही जर ठेवणार असाल तर त्या वळूची लहानपणापासून काळजी घ्यावी लागते.
तर ह्या लहानपणापासून त्याला काय करायचंय, फिमेल पासून वेगळं ठेवायचं आहे. द नेक्स्ट वन इज अ फिडिंग मॅनेजमेंट, खाद्याचं व्यवस्थापन. द फिडिंग ऑफ ग्रोईंग बुल, ओके, लहानपणापासून आता ह्याची काळजी घ्यायची आपल्याला. तर हे ज्यावेळेस वाढत असतो, ते वाढत असताना खाद्याचं व्यवस्थापन कसं करायचंय. The ration of young growing bull must contains 12 to 15% of DCP and 70% TDN. असं खाद्य द्यायचे की ज्याच्यामध्ये 12 ते 15% डायजेस्टेबल क्रूड प्रोटीन आणि 70% आपल्या टोटल डायजेस्टेबल न्यूट्रिएंट ह्या वळूला काय झालं पाहिजे, मिळले पाहिजे. देन द लेगुम हे मस्ट गिवन 1 kg पर 100 kg ऑफ बॉडी वेट टू द ब्रीडिंग बुल. म्हणजे जे गळीत पीक आहेत म्हणजे सोयाबीन आहे, त्यानंतर तुमचं भुईमुग आहे, त्याच्यानंतर तुमचं सूर्यफूल आहे, असे जे तेलवर्गीय पिकं आहेत, ते तेलवर्गीय पिकांची जी हिरवी जी वैरण असती, ती हिरवी वैरण 100 किलो वजनाच्या मागे 1 किलो असे आपल्याला काय करायचे, ह्या ब्रीडिंग बुलला द्यायची आहे. अँड 1.5 kg टू द टू कॉन्सन्ट्रेट ऑल्सो सप्लाइड अकॉर्डिंग टू द ब्रीड अँड साईज ऑफ द अॅनिमल. आता कोणत्या जातीनुसार वळू आहे, आता मुराचा जर घेतला आपण वळू, तर ह्याचं काय होणार, खाद्याचं व्यवस्थापन जास्त लागणार आहे, याला खाद्य जास्त लागणार आहे. त्यासाठी मुराचा घेतला तर आपल्याला 2 किलो खुराक याला दररोजचा देण्याचं गरजेचं आहे. पण आणि जर खिलारचा असेल तर 1 किलो सफिशियंट आहे. देन फिडिंग ऑफ बुल इन द सर्व्हिस. आता हा वयात आलेला आहे, वयात आल्यानंतर हा आता काय करायचं आपल्याला, नॅचरल सर्व्हिसला न्यायचं आहे, ओके, किंवा सिमेंट काढायला न्यायचं आहे. तर अशा वेळेस ब्रीडिंग बुल शुड बी फेड गुड क्वालिटी ऑफ रेफ्रिजरेशन, सफिशियंट क्वांटिटी ऑफ कॉन्सन्ट्रेट टू देम, थ्रिप्टी बट नॉट फॅट. ओके, त्याला व्यवस्थित चांगलं असं खाद्य वगैरे द्यायचंय. खाद्य दिल्यानंतर ज्यावेळेस सर्व्हिसला न्यायच्या अगोदर इट शुड बी ऍडिशनली कॉन्सन्ट्रेट 2 kg बिफोर द 1 hour. 1 ते 2 तास अगोदर काय द्यायचं याला, सर्व्हिसच्या अगोदर किंवा सिमेंट काढायच्या अगोदर 2 किलो खुराक चांगला याला खायला द्यायचा आहे. द नेक्स्ट वन इज हाऊसिंग मॅनेजमेंट. ह्याचं जे गोठ्याचं हे वळूचं व्यवस्थापन. देन बुल शुड बी हाऊस सेपरेट बुल पेन. ओके, हा वळू काय केला पाहिजे, व्यवस्थित वेगळ्या ह्याच्यामध्ये बांधून ठेवायचा आहे. इट शुड बी रिक्वायर्ड 15 into 10 feet इन द डायमेन्शन, 15 फूट लांब आणि 10 फूट रुंद असं काय करायला लागतं, वळूला जागा अशी लागते. आणि एंट्रन्स ऑफ 5 feet width and 7 feet height should be comfortable housing for the bull. आणि पुढचं जे एंट्रन्स गेट आहे, याला 5 फूट लांबी आणि 7 फूट रुंदी असं गेट याला काय करायचंय, तयार करायचं. आणि त्यामध्ये वळू तुमचं काय करायचं आहे, बांधायचं आहे. द फिडिंग अँड वॉटरिंग अरेंजमेंट शुड बी मेड टू द बुल पेन अँड पॅडॉक. आणि त्या ठिकाणीच तुम्हाला काय करायचं, खाद्य आणि पाण्याचं व्यवस्थापन करायचं आहे, गव्हाण बांधायची आहे. आणि एक्सरसाइज अँड प्रोव्हाइडेड स्ट्रॉंग फेन्सेस बाउंड्री वॉल टू द 2 meters हाईट टू हाय अँड द बुल शुड बी जम्प ओव्हर. ओके, आणि ह्या गोठा जे तुम्ही बांधलेला गोठ्याच्या सभोवतालची जे भिंती आहेत, भिंती तुम्हाला चांगल्या काय झाल्या पाहिजेत, जाड अशा बांधल्या पाहिजेत. आणि कमीत कमी त्याची उंची त्या भिंतीची 2 मीटर ठेवली पाहिजे. कारण का बैल हे जो वळू असतो, हा वळू काय असतो, टेम्परट असतो, तापट असतो. त्यामुळे हा भिंतीवरती डोश्या मारणे किंवा भिंतीवरनं उड्या मारून जाणे हे प्रकार होत असतात. त्यामुळे भिंतीची उंची कमीत कमी 2 मीटर शेजारची सभोवतालची सगळी पाहिजे. आणि भिंत ही चांगली दणकट पाहिजे कडेची. ओके, तर ह्या काळजी घ्यायची आहे. देन एक्सरसाइज ऑफ द बुलला सुद्धा काय करावं लागतो, व्यायाम करून आणावं लागतो, फिरवून आणावं लागतो. एक्सरसाइज नीडेड टू कीप द नॉर्मल ॲपेटाइट अँड रिटेन द ब्रीडिंग पॉवर अँड गुड हेल्थ ऑफ द ब्रीडिंग बुल. ओके, ह्याच्यामध्ये पोटफुगी वगैरे असे रोग होऊ नये त्या वळूला, किंवा त्याची हेल्थ चांगली राहावी आणि ब्रीडिंग साठी त्यांनी चांगलं व्यवस्थापन करावं, म्हणून त्याला काय करावं लागतं, दररोज व्यायाम करून आणला जातो. The bull should be exercised 12 to 15 minutes by use of specially constructed bull exercise. कमीत कमी 15 मिनिटं किंवा जास्तीत जास्त 1 तास ह्या बुलला काय करायला पाहिजे, चांगला गोल 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 फिरवून आणला पाहिजे चांगला, जेणेकरून त्याचा व्यायाम होईल. देन ट्रेनिंग, bull should be trained at early age. They can safely to handle and easily trained by this age. त्या बुलला सुद्धा काय नॅचरल सर्व्हिसची काय करावं लागते, सवय आपल्याला त्याला ट्रेनिंग द्यावं लागतं, त्याला वळण लावावं लागतं. मग तो नॅचरल सर्व्हिसला काय होतो, तयार होतो. ओके, बाय युजिंग दॅट द डमी कॅटल.
डमी कॅटल वरती काय करतो, डमी गायीवरती काय केलं जातं, ह्याचं ट्रेनिंग घेतलं जातं. देन डी हॉर्निंग, बुल जास्त डोशा मारू नये म्हणून काय केलं जातं, त्याचे शिंग जाळली जातात, डी हॉर्न केलं जातं. डी हॉर्निंग शुड बी केप्ट ॲट बुल मे बी केप्ट विदाउट द हॉर्न. डी हॉर्निंग शुड बी डन ॲट अर्ली एज ऑफ द बुल का. ज्यावेळेस 6 महिन्याच्या आतमधला जो बुल असतो त्यावेळेसच काय केलं जातं, ह्याची शिंग जाळून टाकली जातात, जेणेकरून जास्त डॉसाईल होऊ नये, मार्केट जर झाला तरी तो दुसऱ्याला काय त्यांनी इजा करू नये. कन्सेप्ट आहे रिंगिंग ऑफ बुल. रिंगिंग ऑफ बुल इज मेड अप metal like copper or aluminum diameter with 2.5 inch should be put in the nose at 1 year. बुल हा काय असतो, वळू असा तापट असतो, तापट असल्यामुळे काय केलं जातं, नाकामध्ये त्याच्या काय करतात, ब्रासची रिंग घालतात. ओके, तर साधारणतः 2.5 इंचाची जी सेंटीमीटर डायमीटर असते, नाकामध्ये काय करतात, ही गोल रिंग ह्याच्या घालतात आणि त्याला दोरी बांधली जाते, आणि दोरी बांधल्यामुळे हा बुल काय होतो, कंट्रोल मध्ये येतो. देन दिस वन रिंग्स आर सेल्फ पिअर्सिंग, म्हणजे आतमध्ये घातल्यानंतर ही लगेच काय होती, अटॅच होती. देन नॉन पिअर्सिंग टाइप इन केस ऑफ सेल्फ पिअर्सिंग नोज रिंग. ओके, नॉन पिअर्सिंग सुद्धा असते, त्याला काय करायला लागतं, आपल्याला छिद्र पाडून त्याच्या नाकपुड्या आहेत, त्या नाकपुड्यामध्ये ही रिंग काय करायची, घालायची आहे. घातल्यानंतर into the nasal septum while using the non-piercing type of nose ring, okay, as the sterile tracer and cannula. Okay, हे दोन इन्स्ट्रुमेंट आहेत, कॅन्युला वगैरे. हे कॅन्युला इन्स्ट्रुमेंट साह्याने नाकपुड्यामध्ये काय करायची, तिला रिंग घालायची आहे. रिंग घातल्यानंतर मग हा जो वळू आहे, ह्या वळूला दोरी बांधून ठेवायचे, किंवा ह्याला आपण प्रॅक्टिकल मध्ये बघितलेलं आहे, बुल नोज रिंग आणि बुल होल्डर, हे दोन नावाची इन्स्ट्रुमेंट आहेत. या दोन ह्याच्यानीच काय होणार आहे, हा कंट्रोल मध्ये येतो. देन सर्व्हिस फ्रॉम द बुल. सर्व्हिस फ्रॉम द बुल, नॉर्मली द 2 years शुड बी रिक्वायर्ड फॉर द सर्व्हिस. नॉर्मली किती वर्ष लागतात, वळू माझ्यावर येण्यासाठी 2 वर्ष लागतात. 2 वर्ष झाल्यानंतर once a week the bull should be about 2.5 years of the age. 2 ते 2.5 वर्षानंतर हा बुल काय होतो, चांगला परिपक्व होतो आणि तो आपल्याला सर्व्हिस साठी तयार होतो. ओके, दिस one is the management, one is the care and management of pregnant, then milking, then again that dry and bullock and breeding bull. Okay, so one is the management of all of them. Anyone difficulty is there? काय कोणाला अडचण आहे का? So one is the lecture number 11, is a care and management of milking, pregnant, dry, then again that the bullock and the breeding bull. Okay, काय अडचण आहे का कुणाला याच्यामध्ये? नाहीये, चला. ओके, I have ended that the meetings.